या स्पर्धेतील दुसरा पोल आहे खऱ्या अर्थाने पलंगड पोल मधली दुसरी सेमीफायनल खेळासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून वेलकम उसाटणे पुढे सरकली. च्या दिवसामध्ये खेळ चांगला राहिला. सांघिक टीमचं योगदान सर्वांचंच आहे. सर्वांचंच पुन्हा आमच्या सर्वच मंडळाचं सरच्या गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्क मध्ये बॉलर्स राहुल पाटीचा हा वेगवान बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा बॉल होता. बीट केलाय स्ट्राईक यांचा फलंदाज बंटी तरेला. बंटी आणि शुभम मॅच 3 ओव्हरचा आहे. स्ट्राईक शुभम आणि बंटी याच्यामध्ये बघितलं गेलं तर ही मॅच चांगली आहे. टीम गावदिवेश्वरीच्या विरोधात सिटी कोरळे स्विफ्ट कॅच होता. हाई बॉल प्रचंड वेग नाडगती फुल लेन पुढे हे व्हॅरिएशन आहे मिश्रण आहे बॉलरचे. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट अगदी फटक्याचा प्रयत्न करतोय सध्या तरी फलंदाज बंटी. हा बॉल फसलाय. कॉटन बॉल नाही तर स्लिप कबर पुढे सरली आहे. एक सोप्प शेल गोल्डन डकचा शिकार. 3 चेंडूंचा संघर्ष केला मात्र तो संघर्ष इथे स्वस्तात आणि कमी दरात संपलाय. बंटी तरे मैदानाच्या बाहेर. क्या वाद आहे. इथून आपण ऐकलंय तिथं मात्र पहिल्या षटकामध्ये जरी हेच मात्र हर्षद आणि आपण शुभम स्ट्राईक सुद्धाकडे का ठेवली नाही यावेळेस मात्र शुभम स्वतःवरती नाराज असेल. मागील मॅचमध्ये ब्रिलियम स्टार्ट शुभमची आपल्याला पाहायला मिळाली होती. तो 1 डाऊनचा खेळाडू आला मैदानावरती. प्रचंड वेग लेंथ चांगली आहे या गोलंदाजाची. गुल लेन्स वरनं चेंडू ठेवतो आणि तिकडं तिथनंच चेंडूला इकडे तिकडे खेळतो ही कलाकारी आहे. आणि तिथे कन्फर्म नाही आहे बॅट्समनला काही येणारा बॉल कुठे येईल एक्झॅक्ट स्टंपवरती मिडलवरती कुठे पडल्यानंतर आत की बाहेर. वाडा बॉलिंग हा ही बॉल काय बॉलिंग झाली आहे. 5वा डॉट बॉल येणार का या स्पर्धेतला पहिला मेडन ओव्हर आली एक खेळाडू. टीम अलेक्स 11 कालच्या दिवसामध्ये आपण दुसऱ्या फेरीपर्यंत त्या टीमने मजल मारली होती. गोलंदाज हा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणखी एक दुसरा मात्र इथे मात्र काय मालिक मेडन ओव्हर प्लस विकेट विकेट मेडन ओव्हर. राहुल पाटील पहिल्या ओव्हर मध्ये मेडन ओव्हर फेकलाय आणि खेळाडू देखील एक बाद केला आघाडीचा. भंटीला माघारी परतोला आणि काय बॉलिंग झाली. पहिल्या ओव्हरचा केसा खेळ पास केला. टीम सिद्धी करवले चला वेल अलाउट आहेत ना तुम्हाला 10 मिनिटात 2 चटके फेकायचीच आहेत. अन्यथा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. एक फास्ट घ्या. 2 टीमला सूचना आहेत. आमच्या ऑर्गनाइज टीमकडून आम्हाला आता सूचना आल्यात कारण जवळजवळ रात्रीचे 12:40 झाल्यात. लेफ्ट आर्म बॉलर आहे हा बॉल बॉल समोर चंड वेगाने तो मात्र सिंगल आले. अकाउंट ओपन झालाय. आता 2 ओव्हर्स मध्ये जे काही करायचं ते 12 मध्ये टीम असेल मागील 2 मॅच आपली दादागिरी प्रस्थापित केली होती खेळपट्टीवरती. मात्र टीम सिटीगडच्या अगेन्स्ट खेळत असताना बीच फवर में बसी है नैया. हा फुलटॉस खेचून मारलाय फक्त उंच गेलाय मिड विकेटच्या वरून मोठा फटका षटकार. ते मात्र
मोठा फटका आहे. डिफेन्स करत असताना पहिली बेगाने कंप्लीट केली शुभम. दुसरीसाठी कॉल आहे शुभमचा आणि दुसरी धाव रीस आहे आणि यावेळेस पाहावं लागेल फलंदाज सेफ आहे आणि फिल्डिंग रिव्ह्यू आहे. चला अंपायर्स फिल्डिंग रिव्ह्यू आहे सर. आउट चेक करायचं आहे आपल्याला. यस रिओ सक्सेसफुल. फलंदाज बाद. अगदी काटावरती सुद्धा होता. काय आत्मविश्वास आहे अक्षय. जबरदस्त खेळाडू धाव बादच्या रूपाने माघारी परत. चांगला खेळ करत होता तो खेळाडू मात्र माघारी परततोय. बिग विकेट. आहे या षटकात 1-2 टोले आले. 40 धावा. फायटिंग पाहायला मिळेल कारण गोलंदाजी असलेली टीमची देखील चांगली राहिली. कारण मागील टीम मध्ये तुम्ही पागड्याच्या पाडा टीम सारख्या ताकदवर टीमला बीट करून पुढे सरकला आणि हे आत्मविश्वास. हो फटका चांगला अगदी अलाउंड कार्पेट घरंगळत चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेवरती. टीम सिटीकडला म्हटलं की क्षेत्ररक्षण फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळत होते पण धावली आहे एक. इकडे धावफलक पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती धावा झाला एकूण 11 आणि यावेळेस थोडासा फंबल झालाय. काहीतरी वेगळी प्लॅन होतो खेळाडूचं. सिंगल वरती थांबलाय आणि बॉल फेकल्या त्या ओव्हर्स मधले एकूण दुसऱ्या ओव्हरचे रन्स झाल्या 12 रन्स. एक मिनिट. दुहेरी धाव आली का यावर मध्ये. दुहेरी धाव 2 धावा. तोच रनआउट होता ना एक तिथे. त्यात बॉल बाकी. ओके बरोबर. हाय बॉल. ओ संपलाय मित्र. 2 धावा इथे. 10 रन. 2 धावा कमी होतील बरोबर. ते दुहेरी धावे ते 39 पॉईंट केलेत आमचे गुणलेखक नवी आहेत असू द्या होतात मिस्टेक. 2 ओव्हरचा खेळ संपला 10 धावा. वाईट साठी रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. चल मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला 10 रन. फास्ट तिसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार आलाय. ओमकार पाटील. अगदी लो स्कोरचा मॅच. कीच कालच्या दिवसामध्ये गावदेव बुर्दिल टीमने कालचा दिवस अक्षरशः गाजवलं आणि अंतिम मॅच मध्ये
काय निर्णय होतं की हवा होतं फलंदाजी उतरताना सुधीर पाटीलचं. ओ हा पंप पुल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मतलब उंच गेलाय भरपूर उंच गेलाय आणि हा हा झेल टिपलाय झेल संपलाय बिग मॅन शुभम तरीचा खेळ. पहिल्याच बॉलवरती ओमकारने देखील गाडीचा खेळाडू जो संघर्ष करत होता खेळपट्टीवरती तर शुभमचे जे काय अशा अपेक्षा होत्या त्या देखील संपुष्टात आल्यात पहिल्याच बॉलवरती. कारण शुभम बाहेर बाहेर गेला मात्र येणारे खेळाडूंना हेच लक्षात ठेवायचं की आणि धावा कशा येतील ह्या गोष्टीवर. हो यावेळेस प्रचंड वेग टॉस करत असताना कुठल्याही स्पोर्टवरती या बॉल पडल्यानंतर हलकासा टॉस होतो आणि बाकी काम विकेट किपर पूर्ण करत असताना डॉट बॉल पहिल्या बॉलवरती विकेट. इथे मात्र शेवटच्या ओव्हरची सुरुवात देखील खूप चांगली झाली आहे. विकेट आल्यानंतर डॉट बॉल आलाय धावा त्या फक्त 10च पाहायला मिळतात आपल्याला. हा बॉल फटका चांगला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या व्यतिरे चेंडू पडल्यानंतर पहिल्या टप्प्यावर फ्लाय होत असताना जातो इथे बऱ्याचशा काळाने दिलासा देणारा टीम गाव दिवसलेला हा चौकार. चौकार आलाय ही फटका चांगला आहे वाटा शॉट चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर अगदी बेट करून निघून गेलाय चेंडू सीमा पार षटकार. सध्या बॅटिंग करतोय फलंदाज भारी योगेश कडू पदनाम ऊन आलाय टीमसाठी मिडल ऑर्डरला आलाय मात्र योग्य वेळीच आला हाही फटका चांगला आहे. नो मॅन्स नो चान्स साठा अलविदा करत चेंडू पहिल्याच टप्प्याला त्याच दिशेत आणखी एक धमाका चौकार. क्या बात आहे क्या बात आहे अपेक्षा एक चांगला सून आपल्याला ऐकायला भेटतात. ते मात्र ओंकार वरती प्रति हल्ले हा इज बॅट टू द बॉलर समोर पहिली वेगाने डेट बॉल फायनल बॉल आहे या इनिंग्स मधला दुसऱ्या धावेसाठी थोडासा पंबल दुसरी देखील की कम्प्लीट आणि निर्णायक षटकामध्ये आलेल्या धावा. इथे मात्र खेळाडू बाद एकूण धावा झाल्या त्या 26 धावा आणि पहिला असा इथे खेळ संपला. एक सन्मान असं वाटत नव्हते की ते 20 धावा होतील. काही फलंदाजी निर्णायक 4 मध्ये 16 आल्यात महत्वाच्या धाव्या 27 लक्ष आहे लक्ष सोपं समजून चालणार नाही कारण ही तिसरी फेरी आहे ॲज अ क्वार्टर फायनल्स मॅच आणि या येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये 27 धावा.
जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध झाली आहे सुरुवात. प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये टार्गेट सेट केलाय 26 आणि बनवायच्या 27 धावा. टीम सिद्धी करवली या संघाला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अक्षय पाटील आणि पांड्या मडवी गोलंदाजी मार्क वरती पहिल्या स्पेल मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अजय कडूला आपण पाहताय आणि 27 धावेचं टार्गेट 3 षटकामध्ये आता इथे सेट केलंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला फलंदाज अक्षयला पाहतोय, नॉनस्ट्राईकला पांड्या. दरम्यानचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे, शतक आहे तिथे थोडेसे फंबल. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सामनाने चेंडू जमिनीशी वार्तालाप करत चाललाय निघून सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराने मात्र आघात केला मैदानाच्या आतमध्ये. आजचा दिवस सिद्धी करवले संघाने गाजवलाय, कारण वेळेवर ते उपस्थित राहिला होता. पहिला सामना पाहिला आपण त्यांचा, अप्रतिम सामना होता. दरम्यानचा हा बॉल पडल्यानंतर नक्कीच अंपायर सिग्नल, दॅट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड केली झाली आहे. धाव संख्या धाव फक्त 5 या आकड्यावरती 27 चं टार्गेट आहे. एस डीजे मास्टर, तुम्हाला सुद्धा सुवर्ण संधी देऊ आम्ही. वेट अँड वॉच. हा वेळेस लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू अडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. आउटफील्ड फास्ट आहे. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आलाय हा चौकार आणि 4च्या मध्ये धाव संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. इथनं धावा कमी आहेत, धावा इथनं रोखाव्या लागतील, कारण कमी धावामध्ये तुम्हाला जर फाईट करायची असेल तर मेहनत मात्र घाम गाळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल फक्त दिशा दिली आहे. सिंगल डबल ने मात्र आता संघ पुढे वाटचाल करतोय आणि शिरकाव करतोय सेमीफायनल मध्ये सज्ज. वेलकम उसाटणे स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान. वेलकम उसाटणे हा संघ आपण पाहतोय या नाईटच्या रजनीमध्ये. सागर पाटीलचा संघ, त्याच्या समोर कोणता संघ मात्र फाईट करेल. यावेळेसचा बॉल मोठा फटका, मिड विकेटला क्लिअर. चेंडू सीमा पार, अंपायर सिग्नल, दॅट इज षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच. षटकार आलाय, षटकाराने आघात केलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावकामध्ये पाहू शकतो आपण 16 ऑन बोर्ड. 14-11 समीकरण आहे. दरम्यानचा आई बॉल, मोठा फटका, लॉक केला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुका होणार नाहीयेत आणि टिपलाय झेल आणि आता संपलाय फलंदाज. पांड्या मडवीचा खेळ, विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का टीम सिद्धी करवले संघाला. तेरा चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. इथनं विजयासाठी 11 धावा बनवायच्या टीम सिद्धी करवले संघाला. मोरिया 11 सिद्धी संघ, सिद्धी करवले संघ आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल फटका भुईमध्ये कनेक्ट केला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, चेंडूला अडवतील, फेकतील तब्यात. ही सिंगल आणि सिंगल षटक क्रमांक पहिलं संपन्न होतं. 1 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफळे जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट आणि आता समीकरण मैदानाच्या मध्ये 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 10 धावा. डीजे
थँक्यू सो मच विजय. मात्र उसाटची टीम मात्र आपण आमच्या व्यासपीठासमोर रिपोर्ट करा. नेक्स्ट मॅच सेमीफायनलची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला रामशेठ मात्रे प्रतिष्ठान VRCC उसाट वेलकम उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट इथून जिंकणारा संघ. मात्र पुढचा सामना असा पाहायला मिळेल. आपला नवीन फलंदाज गोलंदाजी मार्क वरती योगेश कडू सेकंड स्पेल मध्ये. बारा चेंडू 10ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम सिद्धी कवळी संघाला इथनं इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. एका षष्ट गोलंदाजाला यावेळेस 6 बॉल पॅडवरती आदळलाय. आऊट अपील केली गेली आहे परंतु पंच ऑफिशियली आहेत आणि लेग बायच्या स्वरूपात ती एक धाव एकवडली गेली आहे. पंचाने दिशा पाहिली. लेग साइड ऑफ द स्टंप आपण पाहिला आणि त्याच्यानंतर आपल्या निर्णयावरती ठाम उभे. सिंगल आता आली आहे. यावेळेस बॉल पॅडवरती आदळलाय. दॅट इज अंपायर सिग्नल. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक दुसरातला फलंदाज अक्षय पाटील आघाडीची जोडी तंबूच्या असताना आणखीन एक धक्का टीम सिद्धी करोले संघाला. च- 12 चेंडू मध्ये 10 धावाची गरज असताना विकेट मात्र आली आता आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 10 चेंडू आणि 9 धावा. 12 चेंडू 10चे समीकरण होतं मैदानाच्या आतमध्ये परंतु मॅच आता टर्न झाली आहे. अंपायर सिग्नल येतो व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचली आहे 19 या कड्यावरती. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आहे आणि आयशेरी संघाचा विचार केला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो. या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना योगेश कडूला पाहतो आपण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली आतापर्यंत. दरम्यानचा हा बॉल पडल्यानंतर डाव्या एसटीच्या बाहेर असलेला चेंडू अंपायर सिग्नल. दॅट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 20 धावा. यावेळेस जेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय जेल आणि संपलाय आता समीर पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का टीम सिद्धी करोले संघाला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला रंगत निर्माण झाली आहे कारण गणेश पाहायला गेलं तर 12 चेंडू मध्ये 10 धावाची गरज होती आणि आता सामना कुठपर्यंत आलाय आपण पाहतोय. तब्बल गरज आहे ती 7 धावीची गरज आहे. हा जर सामना जिंकायचा असेल नक्कीच नवीन गोलंदाज दुसऱ्या षटक प्रगती पथावर आहे. यावेळेसचा बॉल फटका सुरेख परंतु मिस्टामिंग जेलची संधी परंतु चेंडू नोमास लांबून ट्रॅव्हल सिंगल कंप्लीट केली गेली. आता सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 21 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 7 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा. यावेळेसचा बॉल अप्रतिम. वुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर यशोच्या हातामध्ये विसावतोय आणि हा बॉल डॉट बॉल. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि इथं जर सामना जिंकायचा असेल तर 6 धावा बनवाव्याच लागतील. डीजे
तिसऱ्या षटकामध्ये बंटी दरे आता मुंबई बिनजोड किंग 1001 मथुर. सहा चेंडू 6 धावेची गरज आहे. सामना बिग पॉइंट मॅच आहे. अस्तित्वाची लढत आहे. इथनं कोणता संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि एखादा संघ यातून निरोप मात्र घेईल. आणि बंटी तरी सज्ज होत आहे. तिसऱ्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 6 धावेची गरज आहे. आणि म्हात्रेपाडा यांकडनं पहिला बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केला. बॅटची लिडिंग एज आणि टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज. ओमकार पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का. निलू पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का. निलू पाटील बॅक टू पवेलियन. सोन्या आपण पाहताय 50-50. बंटी दरेला मिळाली आहे पहिली सफलता. मैदानाच्या आतमध्ये 21 धावा धाव फलकावरती लागलाय. 4 विकेट गमावला. 5 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. इथं 5 चेंडू मध्ये 6 धावा बनतील का? कारण 27चं लक्ष्य तिचं षटक प्रगती पथावर आहे. कारण गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे बंटी तरे. काय गोलंदाजी करते. पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र सॅक्रिफाईस केली आहे बंटी तरे. दरम्यानचा पुढचा बॉल म्हात्रेपाडा यांकडनं सज्ज होईल आणि नवीन फलंदाज सिनट नंबर 6 वरती ऋतिक पाटील. यावेळेसचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये मजा निर्माण झाली आहे. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. कारण मॅच बंटी दरे मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. हा बॉल स्लोवर गतीचा चेंडू. चेंडू बराच काळ हवेमध्ये. कॉटन बॉलची चान्स आणि नाकारते कॅच ड्रॉप. आणि इथनं झेल सोडलाय का नक्कीच हा मॅच मात्र सोडलाय. तर कॅचेस विन द मॅचेस आणि पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण आपण पाहत आलोय. आणि त्याच प्रकारचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आता 3 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. कंपल्सरी 5 धावा बनवाव्या लागतील. षटकार चौकार डॉट बॉल प्रेशर निर्माण होईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल मोठा फटका. एम एस धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय आणि हा सामना जिंकलाय टीम मोरिया 11 सिद्धी करवले संघाने आणि थेट प्रवेश केलाय सेमी फायनल मध्ये. हार्ड लक टीम गावदेवी आशिर्वाद संघ. आणि नेक्स्ट मॅच साठी सिद्धी करवले संघाला शुभेच्छा असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस साठी उसळण्याचे कॅप्टन आमच्या पर्यंत पोहोचलेत आणि आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट राहुल पाटील मेडन ओव्हर त्याच्या माध्यमातून पहिली एक विकेट सॅक्रिफाईस केला तो राहुल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि सेकंड करा त्यानंतर ग्राउंड सोडा. दोन्ही संघांना सिद्धी संघाला शुभेच्छा असतील. आणि हार्ड लक टीम गावदेवी आशिर्वाद संघ आपण चांगला खेळ दाखवला आणि स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलाय. तर आयोजकांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि तर सेमीफायनलचा आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला श्री राम स्वर्गीय रामशेठ प्रतिष्ठान वेलकम उसाटणे त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत मोरिया 11 सिद्धी करवले संघ अशी ही मॅच असेल. आणि इथे आम्ही टॉस करतोय. तत्पूर्वी आपण देऊया मॅन ऑफ द मॅच
राहुल पाटील निर्णायक षटक फेकला, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. आणि किरणदादा पाटील यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपले शुभ असते आपण देतो मॅन ऑफ द मॅच.